नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक दत्तात्रय कमलाकर, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये एमकॉम भाग 2 सत्र 4च्या ज्या MCQs पॅटर्न एक्झाम होणार आहे त्यातील सब्जेक्ट फायनान्शियल मॅनेजमेंट हा ॲडव्हान्स अकाउंटन्सी स्पेशलायझेशन साठी सुद्धा आहे, प्लस ॲडव्हान्स कॉस्टिंग साठी या स्पेशलायझेशन साठी सुद्धा फायनान्शियल मॅनेजमेंट हा सब्जेक्ट आहे. त्यातील एक महत्त्वाचा टॉपिक कॅपिटल बजेटिंग या टॉपिक वरील MCQs यांची चर्चा करणार आहोत. म्हणजेच आपण येणाऱ्या परीक्षेला कशा पद्धतीने सामोरे जाणार, त्याची कशी तयारी करणार यासाठी हा व्हिडिओ मी आपल्या मागणीनुसार तयार केलेला आहे. चला तर मग पाहूयात आजच्या या व्हिडिओचे काही MCQs. मित्र हो, आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माझे अपडेटेड व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. आजचा पहिला MCQ. त्यापूर्वी जो आपण टॉपिक निवडलेला आहे कॅपिटल बजेटिंग, याचा अर्थ समजून घ्या. कॅपिटल बजेटिंग इज द प्रोसेस a business undertaken to evaluate potential major projects or investment. म्हणजे जे काही मेजर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स आहेत, व त्या मशिनरी मध्ये असतील, न्यू प्लांट मध्ये असतील, ज्या बिग इन्व्हेस्टमेंट आहेत किंवा आउटसाइडर व्हेंचर्स मध्ये आपण काही प्रोजेक्ट्स करत असतो, त्याच्यावरती जे डिसिजन घ्यावे लागतं ते करावे का नको, त्याला आपण कॅपिटल बजेटिंग असं म्हणतो. ओके, सो कन्स्ट्रक्शन ऑफ अ न्यू प्लांट it is an example, or a big investment in outside venture. दुसऱ्या एखाद्या व्हेंचर मध्ये आपण एखादी बिग इन्व्हेस्टमेंट करत असू तर ओके, and that would require capital budgeting before approval or reject. तो प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का नाही यासाठी आपण कॅपिटल बजेटिंग हा कन्सेप्ट पाहत असतो, ज्याच्यावरून आपण एक कन्क्लूड डिसिजन मेकिंग करत असतो. चला यावरचे काही MCQs पाहूया. पहिला MCQ, कॅपिटल बजेटिंग इज अ पार्ट ऑफ. कशाचा पार्ट? आत्ताच आपण सांगितलं वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट आहे का? नो, सो दॅट इज रॉंग आन्सर, है ना? सो दॅट इज रॉंग आन्सर. देन मार्केटिंग मॅनेजमेंट आहे का? नो. कॅपिटल स्ट्रक्चर आहे का? नाही. सो इट इज अ इन्व्हेस्टमेंट डिसिजन. सो राइट आन्सर इज इन्व्हेस्टमेंट decision. Next question, capital budgeting deals with, so it is a long term investment, not a short term. It is a big investment. So major products मध्ये आपण हे इन्व्हेस्टमेंट करत असतो. So it is a not a short term decision, it is a long term decision. So right answer is a long term decision. Other both options C and D also wrong. So right answer is A, long term decision. Capital budgeting deals with long term decision. Next question, which of the following is not used in capital budgeting? यातलं खालीलपैकी कुठलं कॅपिटल बजेटिंग मध्ये यूज होत नाही? सो कॅपिटल बजेटिंग करत असताना टाइम व्हॅल्यू ऑफ द मनी आपण कन्सिडर करतो. नेक्स्ट, सेन्सिटिव्हिटी अनालिसिस सुद्धा कन्सिडर करतो. अँड कॅश फ्लो मेजरली किती इन्कम आहे, पैसे कसे येणार आहे याचाही हिशोब घालतो. सो यातलं जे विचार करत नाही ते आहे ऑप्शन नंबर C, अँड दॅट इज नेट असेट मेथड. सो या प्रश्नाचं राईट आन्सर आहे C, नेट असेट मेथड. क्वेश्चन नंबर 4, कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स आर. एक वेळ तो डिसिजन घेतला की त्याचं काय, हे रिव्हर्सिबल आहे, इरिव्हर्सिबल आहे का, अनइम्पॉर्टंट आहे की ऑल ऑफ द अबव आहे?
सो ऑल ऑफ द अबव इज द रॉंग आन्सर. अनइम्पॉर्टंट ऑब्विसली इम्पॉर्टंट आहे. इरिव्हर्सिबल आहे त्यासाठीच तर आपण डिसिजन घेत असतो. सॉरी, इरिसिवेबल नाही आहे. एक वेळ इन्व्हेस्टमेंट केली आपण करती आपल्याला रिसिवेबलच आहे. म्हणजे इट मीन्स ती एक वेळ कॅपिटल बजेटिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट केली की ती आपल्याला परत रिव्हर्स करता येत नाही. सो याचं राईट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल इज द राईट आन्सर. एक वेळ केली की ती आपल्याला माग घेता येत नाही, इरिव्हर्सिबल करता येत नाही. सो त्याचा राईट आन्सर आहे इरिसिवेबल, इरिव्हर्सिबल. रिव्हर्स करता येत नाही, रिव्हर्सिबल असू शकतं. अनइम्पॉर्टंट सॉरी इम्पॉर्टंट असतं. सो ऑल ऑफ द आन्सर इज रॉंग. सो याचा राईट आन्सर कॅपिटल डिसिजन्स, बजेटिंग डिसिजन्स आर इरिव्हर्सिबल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इनकॉर्पोरेटेड इन कॅपिटल बजेटिंग. कॅपिटल बजेटिंग मध्ये खालीलपैकी काय येते? सो टॅक्स इफेक्ट कॅपिटल बजेटिंग मध्ये येतं. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी येतच येतं. रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न येतं. येत काय नाही तर रेट ऑफ कॅश डिस्काउंट. सो याचा राईट आन्सर आहे रेट ऑफ कॅश डिस्काउंट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅपिटल बजेटिंग डिसिजन. खालीलपैकी कोणत्या डिसिजनला आपण कॅपिटल बजेटिंग डिसिजन म्हणणार नाही? सो एक्सपान्शन प्रोग्राम हे कॅपिटल बजेटिंग डिसिजन आहे. मर्जर also capital budgeting decision है. Replacement of an asset also capital budgeting decision है. So inventory level is not an capital budgeting decision. So right answer of this question is D. Inventory level is not an capital budgeting decision. Next, a sound capital budgeting technique is based on. Sound म्हणजे चांगलं कॅपिटल बजेटिंग कशावरती बेस्ड आहे? सो याचं राईट आन्सर आहे कॅश फ्लोज. सो कॅश इन फ्लो, पैसे कसे येणार आहेत, पैसे कसे जाणार आहेत. सो कॅश फ्लोज वरती आपल्याला साऊंड कॅपिटल बजेटिंग टेक्निक्स उपयोगी पडतात. अकाउंटिंग प्रॉफिट रॉंग आन्सर आहे. इंटरेस्ट रेट ऑफ on borrowings wrong answer. Last dividend paid also wrong answer. So right answer is a cash flow. Cash flow is the right answer. A sound capital budgeting technique is based on cash flows. Next, which of the following is not a relevant cost in capital budgeting? Relevant cost, जवळची cost, relevance म्हणजे सोबतची अशी not म्हटलेला आहे. सो यातलं ऑप्शन ए आणि सी, sunk cost and allocated overheads are not relevant cost. But relevant cost कोणती आहे तर opportunity cost ही relevant cost आहे in capital budgeting. So it's a right answer आहे option D. Both A and C are not relevant cost in capital budgeting. Next question, capital budgeting decisions are based on मगाशी सांगितलं आपल्याला कॅश फ्लोज, बेस्ड ऑन इन्क्रिमेंटल कॅश फ्लोज, वाढता असणारा कॅश फ्लोज. असेट रॉंग, कॅपिटल रॉंग, प्रॉफिट ऑल्सो रॉंग. सो राइट आंसर बी, इन्क्रिमेंटल कॅश फ्लोज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू विथ रेफरन्स टू कॅपिटल बजेटिंग. खालीलपैकी काय बरोबर नाही कॅपिटल बजेटिंगच्या संदर्भात? कॅपिटल बजेटिंग इज रिलेटेड टू असेट रिप्लेसमेंट डिसिजन. यस, करेक्ट आहे. कॉस्ट ऑफ कॅपिटल इज इक्वल टू मिनिमम रिक्वायर्ड रिटर्न. यस, बरोबर आहे. टायमिंग ऑफ कॅश फ्लो इज रिलेव्हंट. यस. सो नॉट ट्रू हे जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स इन अ प्रोजेक्ट इज नॉट ट्रीटेड ॲज sunk cost. Existing investment in a project is not treated as a sunk cost. It is a not true with reference to capital budgeting. Next, 11, which of the following is not followed in capital budgeting? काय फॉलो केलं जात नाही? कॅश फ्लो प्रिन्सिपल फॉलो केलं जातं. यस,
इंटरेस्ट एक्सक्लुजन प्रिन्सिपल फॉलो केलं जातं, पोस्ट टॅक्स प्रिन्सिपल फॉलो केलं जातं, मात्र ॲक्रुअल प्रिन्सिपल फॉलो केलं जात नाही. सो या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, ॲक्रुअल प्रिन्सिपल. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू फॉर कॅपिटल बजेटिंग? खालीलपैकी काय ट्रू नाही आहे? सो आपण मगाशीच म्हटलं अपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सिडर केली जाते किंवा ती रिलेव्हंट कॉस्ट आहे, सो तिला एक्सक्लूड नाही करून चालणार. सो दॅट इज इन्क्लुडेड इन अ कॅपिटल बजेटिंग. सो इट इज नॉट अ ट्रू. सो ऑप्शन नंबर बी इज नॉट ट्रू. सो ऑप्शन नंबर बी इज अ correct answer in this question. Sunk costs are ignored, yes. Increment cash flow are considered, yes. Relevant cash flow are considered, yes. मात्र opportunity cost are excluded आहे, ते included असायला पाहिजे. So it is not a true. सो याचे MCQ चे उत्तर येण्यासाठी मित्र आपल्याला कॅपिटल बजेटिंग या टॉपिकचा पूर्णपणे अभ्यास करावा लागेल. मी फक्त आपले MCQs घेतोय. इथे गृहीत असंच आहे की तुम्हाला या टॉपिकचं ज्ञान आहे किंवा ते तुम्ही ॲक्वायर करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अप्लाइड इन कॅपिटल बजेटिंग? काय अप्लाइड केलं जात नाही? सो इट्स ए ऑप्शन आहे कॅश फ्लोज बी कॅल्क्युलेटेड इन इन्क्रिमेंटल टर्म्स. यस, बरोबर आहे. नेक्स्ट, ऑल costs and benefits are measured on cash basis. Yes, cash flows. All benefits are measured after tax basis. Yes, so D also बरोबर. Not applied in capital budgeting is option number C. All accrued cost and revenues be incorporated. So yeah, प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. 14, a proposal is not capital budgeting proposal if it is related to fixed assets. जर ते फिक्स असेट्सशी रिलेटेड असेल तर त्याला आपण कॅपिटल बजेटिंग प्रपोजल म्हणत नाही. ओके, सो ब्रिंग लॉंग टर्म बेनिफिट्स, यस, ते कॅपिटल बजेटिंगचं आहे. Bring short-term benefits only. Yes, it is also capital budgeting proposal. Have a heavy, large investment, very large. Yes, it is a capital budgeting decision. मात्र जे fixed assets related proposal आहे त्याला आपण capital budgeting proposal म्हणत नाही. Next question 15. In capital budgeting, sunk cost is excluded because of it is a not incremental. ती वाढत नसते. So not incremental. So that's why it is not considered किंवा exclude केली जाते. So option number B is right answer. It is small amount, not reversible. All of the above हे सगळे ऑप्शन्स रॉंग आहेत. यात करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, not incremental. 16. Savings in respect of a cost is treated in capital budgeting as an inflow. As an इनफ्लो. सो कॅश इनफ्लोज आपण इथे कन्सिडर करतो. याचा राईट आन्सर आहे an inflow. Saving in respect of cost is treated in capital budgeting as an inflow. Okay, and outflow नाही. ऑप्शन सी नील नाही. none of the above सुद्धा नाही. सो क्वेश्चन नंबर 16 चा राईट आन्सर आहे ए, an inflow. नेक्स्ट नंबर 17. In capital budgeting, the term capital rationing implies. Capital rationing implies. The right answer is B. That limited funds are available for investments. That limited funds are available for investment. The rationing means that limited funds are available for investment. There is no retained earning available. Wrong option. There is no external funds can be raised. That no fresh investment is required in current years. These are options. All options are wrong. Here is right answer is B. That limited funds are available for investment. That is in capital raising. Risk in capital budgeting implies that the decision maker knows ... of the cash flows. That is probability.
happening probability. So right answer is B. Variability, certainty. It is not a true answers here. Option number B is the right answer. So risk in capital budgeting implies that the decision maker knows the probability of the cash. 19. Risk in capital budgeting is same as variability in cash flows. So it is related to cash flow. So त्यातले जे बदल आहे that is a risk. Risk in capital budgeting is same as variability of a cash flow. Certainty no, probability no, uncertainty no. So it's a right answer and variability of a cash flow. Last question, which of the following is a risk factor in capital budgeting? So all the factors, industry specific risk factors, competition risk factors, project specific risk factors, all of the above are the risk factors in the capital budgeting. Okay, so this is all about the sample MCQs on capital budgeting topic. It is very much useful for your paper financial management, which is in advanced accountancy as well as advanced costing specialization. मित्रो, आपल्याला अजूनही काही क्वेरीज असतील, क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपही करू शकता. मी या ठिकाणी आपल्याला माझा मोबाईल नंबर दिलेला आहे किंवा माझ्या ऑफिस नंबर्सवरती सुद्धा कॉल करू शकता. हा आहे नंबर 9730056883. ओके, क्वेरी असेल तर कमेंट करा किंवा व्हॉट्सअपही करा. बऱ्याच प्रश्नाची उत्तर मी देण्यासाठी आपणासाठी सज्ज आहे. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.